नमस्कार मंडळी, मोनिका पाटील ब्लॉग मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। शिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। हे आहे भवानी शंकरांचं मंदिर, आमच्या गल्लीतलं आणि गावातलं हे एकमेव मंदिर आहे। आणि आम्ही आज दर्शन घेण्यासाठी आलो होतो महाशिवरात्री निमित्त, तुम्ही बघू शकता। आणि महाशिवरात्र का साजरी करतात तर आजच्या दिवशी भगवान शिव आणि पार्वतींचा विवाह झाला होता, त्यामुळे आपण आजच्या दिवशी उपवास करतो आणि पूजा करून रात्रभर जागरण करतो। काही ठिकाणी असंही म्हटलं जातं की आजच्या दिवशी शिवलिंग पहिल्यांदा प्रकट झालं आणि त्यामुळं आजच्या दिवशी शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते आणि अभिषेक व मंत्रजप केला जातो। त्यानंतर महाशिवरात्रीचं महत्त्व खूप आहे। महाशिवरात्र ही अंधारावर प्रकाश आणि अज्ञानावर ज्ञान तसंच वाईटावर चांगुलपणाचा विजय दर्शवणारी रात्र मानली जाते। आणि आजच्या दिवशी उपवास करतात, जागरण करतात आणि मनोभावे प्रार्थना करतात। छान असं मंदिर सजवलं होतं शिवांचं आणि सगळीकडं प्रकाशच प्रकाश करून टाकला होता, जिकडे तिकडे लाइटिंग लावल्या होत्या। आणि ज्यांना अभिषेक घालायचं होतं ते सकाळी लवकर बोलवलेलं, ज्यांना ज्यांना अभिषेक घालायचा आहे त्यांना, आणि सकाळी येऊन लोकांनी अभिषेक घातलेले आहेत आणि दिवसभर सुद्धा लोक येतच होते। आणि ज्यांना पारायण करायचं आहे, शिवलीला अमृत किंवा आपलं शिवपुराण वाचायचं आहे ते आपण मंदिरात बसून वाचू शकतो। आणि खूप मोठं मंदिर आहे। या आहेत आमच्या गुरुविनाथजी या मंदिराच्या। त्यानंतर कर्णला अर्जुनला सगळी घेत होती, कर्णसारखं तोंडात येत आहे, अर्जुनला सगळी लाडाने घेत होती। आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मंदिर खूप मोठं बांधलेलं आहे। आज महाशिवरात्र आहे। आज आमच्या इथं प्रसाद नसतोय, उद्या असतोय, काही ठिकाणी आज असतोय आणि आमच्या इथं उद्याच असतोय, प्रसाद उद्याच करतात। गावातली सगळी लोक येत होती तेवढीच दर्शनासाठी आणि जात होती तेवढीच, कारण आज महाशिवरात्र असल्यामुळं सगळीच दर्शनासाठी येत होते। त्यानंतर मी दर्शन घेतलं आणि अर्जुनला मम्मीने घेतलं होतं। त्यानंतर मला गुरुविनाथजींनी प्रसाद दिला आणि पंचामृत घेऊन मम्मी पुढे गेली होती अर्जुनला घेऊन, त्याला सगळं दाखवण्यासाठी, आणि तोही क्युरियोसिटीने सगळे बघत होता, तुम्ही बघू शकताय। त्यानंतर मम्मीनेही प्रसाद घेतला। अर्जुनचं आपलं चाललं होतं, ह्याच्या हातात ना त्याच्या हातात, त्याच्या हातात ना ह्याच्या हातात जात होता, तो इकडे तिकडे करत होता। आणि कर्ण काय खेळायला गेला होता मोठ्या मुलांच्यात, इकडं पळ तिकडं पळ, त्याची पळापळी सुरूच होती। त्यानंतर मम्मीनं अर्जुनला पायरीवरती नेऊन तिथं झोपवलं आणि तिथं दर्शन दिलं पुढं नेऊन। आणि सगळी लोकच बावरली होती, हिचं काय चाललंय, ही का शूटिंग करायला लागल्या, व्हिडिओ का करायला लागल्या, ह्यांना काय समजत नव्हतं। पण आपलं काम चालायचं ते चालूच ठेवायचं म्हणून मी काय कोणाकडे लक्ष दिलं नाही। आणि अर्जुन असा शांत तिथे झोपला होता, खेळत होता आणि येणाऱ्या जाणाऱ्यांकडे बघत होता, तुम्ही बघू शकताय। आणि खूप छान असं प्रसन्न असं वाटलं आज मंदिरात जाऊन। त्यानंतर मी आणि अर्जुननं तिथं फोटो काढले आणि मम्मी तोपर्यंत दर्शन घेत होती। अर्जुनने आज शिवांचं पहिल्यांदाच दर्शन घेतलं मंदिरात येऊन, आणि पहिल्यांदाच तो मंदिरात आला होता, त्यामुळं आम्ही थोडा वेळ थांबलो होतो। त्यानंतर इकडं तिकडं लोक खूप येत होती, जात होती दर्शनासाठी, त्याला घेत होती अप्रूबाईनं। त्यानंतर आज महाशिवरात्र, आज उपवास, उद्या उपवास, दुसऱ्या दिवशीच उपवास सोडतात महाशिवरात्रीचा। तर आज काहीतरी नवीन करूया म्हणून मी उपवासाचे डोसे केले होते आणि बटाट्याची भाजी, असं काहीतरी नवीन करून मम्मीला घातले की आमची मम्मी म्हणते तुम्ही काय 2 टकले आहेसा, तुम्हाला 2 टकल्यांना चालतंय असं करून खायला, आम्ही इथं ढीगभर माणसं कवा येऊ आयाट मांडत बसायचं। मग काय शाबू करायचा, वरीचा भात, शेंगदाण्याची आमटी हेच असते कायम, मग काहीतरी बदल म्हणून मी केलं होतं आणि छान झालं होतं, त्यासोबत ताक देखील होतं। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, चॅनेलला सबस्क्राईब करा।